ईश्वर आपल्या सगळ्यांना पाहतो, आपल्या सगळ्यांना माहिती, याला त्या परमेश्वराला बघण्याचा आपण किती प्रयत्न करतो? नाही का? आपल्याला असं वाटतं आपण 2 माळ जपल्या म्हणजे आपल्याला परमात्मा प्राप्त होईल. बऱ्याच जणांना असं वाटतं रोजच्या रोज हरिपाठ म्हटला म्हणजे झालं, मोक्ष मिळाला. असं नसतं. परमात्मा प्राप्त होण्यासाठी आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो सर्वत्र आहे, परंतु आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो का? आपण त्याला, मी आधी पण ते सांगितले की आपण त्याला फक्त एक देव या मूर्त संकल्पनेमध्ये त्याला धरून ठेवलेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या संदर्भात एक शेवटची गोष्ट इथे सांगते की एक गुरु होते, त्यांचे 2 शिष्य होते. त्या दोन्ही शिष्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि मग शिष्यांनी, गुरुजींनी त्या शिष्यांना सांगितलं की आता मी फक्त तुमची एक शेवटची परीक्षा घेणार आहे आणि मी तुम्हाला तुमची पदवी काय आहे ती प्राप्त होईल. तर एक दिवस त्या गुरुंनी दोन्ही शिष्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या हातामध्ये एक कबूतर दिलं आणि त्यांना सांगितलं की जाऊन या कबुतराची मान जिथे कोणी पाहत नाहीये अशा ठिकाणी जाऊन कबुतराची मान फिरवून या. पहिला शिष्य गेला धावत एका आडोशाला, कबुतराची मान फिरवली, गुरूंकडे आला, म्हणाला झालं का? दुसरा शिष्य मात्र थोडासा ज्ञानी होता, सूक्ष्म बुद्धीचा होता, निर्मळ मनाचा होता. त्याने ते कबूतर हातात घेतलं आणि इकडे तिकडे जागा बघायला लागला. त्याला कुठे कोणीच नाही अशी जागा सापडेल नाही. मग तो कुठे गेला? जंगलामध्ये गेला, निर्मनुष्य जंगलामध्ये गेला. परंतु तिथं सुद्धा पशु पक्षी पाहतच होते, त्याच्याकडे पाहतच होते. गुरुंनी काय सांगितलं होतं? जिथे कोणीच पाहणार नाही अशा जागी जायचं. मग आता काय करावं? मग शेवटी त्याला थोडेसे प्रयत्न करून एक जागा सापडली आणि तो कबुतराची मान फिरवणार. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की कबूतर आपल्याकडे आणि आपण कबुतराकडे बघतो. तसाच धावत गुरूंकडे आला आणि गुरूंना म्हणाला की गुरुजी, कोणी पाहत नाहीये अशी जागाच मला सापडली नाही. आणि गुरु म्हणाले, तू परीक्षेमध्ये पास झालास. म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे कोणी पाहत नाही, पण कोणती तरी शक्ती आपल्याकडे कायम लक्ष ठेवून आहे. या जाणीवेने आपण आपली सगळी कर्म केली पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे. अशी जर त्या शिष्यासाठी सूक्ष्म बुद्धी आपल्याला प्राप्त झाली, निर्मळ मन आपल्याला प्राप्त झालं, तर आपल्याला आत्मज्ञानाचा बोध होऊ शकतो.